नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशविकेशन यूट्यूब चॅनलवरती। 18 मार्च जो आपला भूगोलचा पेपर आहे त्यामध्ये जर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स मिळवायचे असतील ना तर हा जो व्हिडिओ ना खूपच इम्पॉर्टंट असणार आहे। कारण तुम्हाला मी सांगणार आहे पेपरमध्ये कसे प्रश्न विचारले जातील ते पण तुम्हाला उत्तरांसहित सांगणार आहे आणि मी जी पूर्ण प्रश्नपत्रिका आहे ती मी तुम्हाला डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये सोडवून दिलेलं आहे। फक्त तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, मला माहिती तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे, त्यामुळे थोडासा टाइमपास न करता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। त्या लक्षात घ्या मित्रांनो, जात आपल्या प्रश्नांकडे। आपला प्रश्न क्रमांक पहिला आहे, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा एकूण 4 मार्क्ससाठी। म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत, प्रत्येकी 1 मार्कचे। मित्रांनो एमसीक्यू क्वेश्चन्स, खूप सोपे प्रश्न। आता पहिला प्रश्न आपण पाहूया। एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील भौगोलिक घटकांची माहिती घेणे याला डॅश डॅश असे म्हणतात। क्षेत्र भेट, आरोग्य पर्यटन, जनगणना, गृह भेट। मित्रांनो लक्षात घ्या, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 क्षेत्र भेट। तर पहिल्या प्रकरणातील हा अतिशय सोपा प्रश्न, तुम्ही इझिली 1 मार्क तुमचा कन्फर्म करू शकता। त्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे, भारत हा देश डॅश डॅश या पदार्थासाठी जगप्रसिद्ध आहे। तेलबिया, कॉफी, कोक आणि मसाला। मित्रांनो लक्षात घ्या, मसाल्यासाठी मित्रांनो भारत देश फेमस आहे। खूप सोपा प्रश्न, पर्याय क्रमांक 4 मसाला याचं उत्तर असणार आहे। अजून एक मित्रांनो मार्क फिक्स केलं म्हणजे 2 मार्क तुमचे फिक्स झालेत। त्यानंतर आपला पर्याय क्रमांक 3, ब्राझील हा डॅश डॅश खंडातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे। लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला उत्तर अमेरिका, आशिया, दक्षिण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया। मित्रांनो लक्षात घ्या, ब्राझील हा मित्रांनो दक्षिण अमेरिका खंडातील मित्रांनो जे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे। म्हणजे तुमचे 3 मार्क फिक्स झालेले आहेत। त्यानंतर आपला चौथा प्रश्न, भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या डॅश डॅश पुढे आहे। लक्षात घ्या, 5 तास 15 मिनिटे, 5 तास 30 मिनिटे, 5 तास 45 मिनिटे आणि 6 तास 30 मिनिटे। लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 5 तास 30 मिनिटांनी मित्रांनो आपली भारतीय प्रमाणवेळ ही ग्रीनिच वेळेच्या पुढे आहे। लक्षात घ्या, तुम्हाला मी 4 एमसीक्यू म्हणजे 4 जे प्रश्न होते ते तुम्हाला सोडून दिलेले, तुम्ही इझिली 4 मार्क्स मिळवू शकता। खूप सोपे प्रश्न, ते सोपे प्रश्न तुम्हाला उत्तरांसहित मी सांगितलेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही। आता जात आपल्या प्रश्न क्रमांक दुसरा, चुकीची जोडी ओळखा। मित्रांनो हे पण 4 मार्क्ससाठी तुम्हाला 4 मित्रांनो प्रश्न दिलेले आहेत, प्रत्येक 1 मार्क्ससाठी मित्रांनो तुम्हाला 4 मधल्या प्रत्येकात 1 मित्रांनो चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे। लक्षात घ्या, अमेझॉन जल प्रणाली मित्रांनो ब्राझीलच्या उत्तरेस, पुरागू आकू ब्राझीलच्या पश्चिमेस, साओ फ्रान्सिस्को ब्राझीलच्या पूर्वेला, पॅराग्वे पॅराना जल प्रणाली ब्राझीलच्या नैऋत्येला। लक्षात घ्या मित्रांनो, ह्याचा जो ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आहे पुरागू आकू ब्राझीलच्या पश्चिमेस, हे मित्रांनो उत्तर बरोबर असणार आहे, कारण ही चुकीची जोडी आहे। त्यामुळे तुम्हाला हे पर्याय क्रमांक 2 लिहायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, भारताचे हवामान, मान्सून ब्राझीलच्या उत्तरेला वृश्चिकवृत्त, भारताच्या मध्यातून मकर वृत्त, ब्राझीलच्या पूर्वेला अटलांटिक महासागर। लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 3 मित्रांनो चुकीचा आहे। म्हणजे भारताच्या मध्यातून काय असतं मित्रांनो, कर्कवृत्त असतं। त्यामुळे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 तुम्हाला लिहायचा आहे, भारताच्या मध्यातून मकर वृत्त। अशा प्रकारे तुम्हाला उत्तर सोडवायचं, तर 2 प्रश्न इझिली सोडू शकता। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, लिंग गुणोत्तर कमी असलेला देश मित्रांनो भारत, साक्षरता जास्त असलेला देश ब्राझील, तरुणांचे प्रमाण जास्त असलेला देश ब्राझील आणि त्यानंतर वृद्धांचे प्रमाण कमी असलेला देश भारत। लक्षात घ्या मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 तरुणांचे प्रमाण जास्त असलेला देश ब्राझील नाही मित्रांनो, इथं भारत पाहिजे मित्रांनो। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे मित्रांनो। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 4, गेटवे ऑफ इंडिया मुंबई, अजिंठा लेणी औरंगाबाद, ताजमहाल नवी दिल्ली आणि त्यानंतर मित्रांनो कोलकाता भारतातील प्रमुख बंदर। लक्षात घ्या मित्रांनो, ताजमहाल हे उत्तर तुमचं बरोबर असणार। म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, पहिल्या प्रश्नामध्ये मित्रांनो दुसरी जोडी, दुसऱ्या प्रश्नामध्ये तिसरी जोडी आणि मित्रांनो तिसऱ्या प्रश्नामध्ये तिसरी जोडी आणि मित्रांनो चौथ्या प्रश्नामध्ये तिसरी जोडी, ह्या चुकीच्या जोड्या आहेत। त्यामुळे तुम्हाला त्याची उत्तर लिहायचे, तुम्ही इझिली मित्रांनो यामध्ये पण 4 मार्क्स मिळवू शकता। त्यानंतर जाऊयात आपल्या प्रश्न क्रमांक 3, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, टिपा लिहा कोणतेही 2 4 मार्क्ससाठी। तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत आणि तुम्हाला 2च प्रश्न सोडवायचे आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, 3 पैकी तुम्ही 2 इझिली सोडवू शकता। तुम्हाला मी स्क्रीनवर 3 प्रश्न तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, काहीच प्रॉब्लेम नाही। आता पहिल्यांदा आपला पहिला प्रश्न पाहूया। आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, भारत स्थान व विस्तार। लक्षात घ्या, भारत स्थान व विस्तार तुम्हाला टिपा कशा प्रकारे लिहायची, भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे। आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे। भारताचा अक्षवृत्तीय विस्तार 8°4' उत्तर ते 37°6' उत्तर अक्षवृत्त इतका आहे। तर रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व ते 97°25' पूर्व रेखावृत्त इतका आहे। भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे, ते 6°45' उत्तर अक्षावर आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला लिहायचं आहे। तुम्ही इझिली मित्रांनो याचा आन्सर तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवलेला आहे, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारा, व्यवस्थित तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आता दुसरा प्रश्न आहे आपला, अजस्त्र कडा। अजस्त्र कडावरती तुम्हाला 2 टिपा लिहायचे। पहिले मित्रांनो, क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने अजस्त्र कडा हा ब्राझीलमधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे। साओ पाउलो ते पोर्तो अलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते, त्यामुळे कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो। ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या अजस्त्र कड्यामुळे अंकित होते। अजस्त्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची
उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. अजस्त्र कड्याच्या ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. अजस्त्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात, त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो. अजस्त्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वातन प्रदेश म्हणजेच पर्जन्यछायेचा प्रदेश आढळतो. हा भाग अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्ही इझिली मित्रांनो दोन्ही प्रश्नांमध्ये 2-2 मार्क म्हणजे 4 मार्क्स मिळवू शकता. तरी देखील तुम्हाला मी तिसरा प्रश्न सोडून दाखवतोय. हिंदी महासागराचे महत्त्व. हिंदी महासागराचे काय महत्त्व आहे? मान्सून निर्मितीवर हिंदी महासागराचा मोठा प्रभाव असल्याचे स्पष्ट दिसते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पंजाबचा मैदानी प्रदेश आणि राजस्थानच्या थरच्या वाळवंटात उष्णतेमुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो, तर हिंदी महासागरात जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे जास्त दाबाच्या प्रदेशातून कमी दाबाच्या भारताच्या मुख्य भूमीकडे बाष्पयुक्त नैऋत्य मान्सूनी वारे वाहू लागतात, ज्यामुळे भारतात पाऊस पडतो. परतीच्या मान्सूनच्या काळात परिस्थिती उलट असते. हिंदी महासागरात कमी दाब तयार होतो आणि ईशान्य मान्सून वारे हिंदी महासागराकडे वाहू लागतात. बंगालच्या उपसागरावरून जाताना या वाऱ्यांमध्ये बाष्प वाढते, ज्यामुळे भारताच्या पूर्वेकडील भागात पाऊस होतो. एकूणच नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यांची निर्मिती आणि त्यांच्यामुळे होणारा पाऊस यामध्ये हिंदी महासागर महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तिन्ही प्रश्नांची उत्तर द्यायची टिपा लिहा. मित्रांनो तुम्हाला तिन्ही स्क्रीनवरती दाखवलेत. तुम्ही इझिली यामध्ये पण 4 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 4 त्यामध्ये आहे मित्रांनो, ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा. कोणतेही 4 मित्रांनो 4 मार्क्ससाठी. लक्षात घ्या तुम्हाला 6 टॉपिक्स दिलेत, त्यापैकी तुम्हाला 4च लिहायचे. खूप सोपा प्रश्न आहे आणि लक्षात घ्या तुम्हाला कोरा नकाशा दिला जातो आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी दाखवायच्या असतात. आणि लक्षात घ्या तुम्हाला सूची तयार करायला विसरायचं नाहीये. तुम्हाला मी दाखवतो काय केलेलं मित्रांनो. एक आपला जो नकाशा आहे तुम्हाला डायरेक्टली मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो, तुम्ही पाहू शकता. पहिल्यांदा मित्रांनो रिओ ग्रांडे विमानतळ आपण दाखवूया. रिओ ग्रांडे विमानतळ तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे दाखवलेलं आहे. विमानाचं चिन्ह काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता तुम्हाला तिथं कशा प्रकारे दाखवलेलं आहे. लास्टला मित्रांनो इकडं खालच्या भागामध्ये आहे. त्यानंतर आहे मित्रांनो आपलं मॅनॉस बंदर. मॅनॉस बंदरला मित्रांनो चिन्ह काय एकदा तुम्ही पाहून घ्या. मित्रांनो मॅनॉस बंदरचे चिन्ह तुम्हाला वरती दाखवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मित्रांनो आपला तिसरा आहे पंपास गौतळा प्रदेश. मित्रांनो पंपास गौतळा प्रदेश कशामध्ये दाखवलेला आहे? अशा तिरक्या रेषांनी दाखवलेला आहे. मित्रांनो तो कुठे दाखवलेला आहे तुम्ही पाहू शकता. रिओ ग्रांडे विमानतळाच्या तिथंच मित्रांनो ते दाखवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कटिंगाला मित्रांनो काय केलेलं आहे? चौकोनामध्ये मित्रांनो तुम्हाला स्टार अशा काढायचे, म्हणजे चौकोन असे फुलीचे चिन्ह आहे त्याप्रमाणे काढायचे आणि कटिंगा तुम्ही लिहू शकता. तुम्ही पाहू शकता कुठं काढलेलं आहे. त्यानंतर महाराजो बेट मित्रांनो वरती आहे, तुम्ही पाहू शकता. महाराजो बेटला कशा प्रकारे चिन्ह काढले मित्रांनो? डॉटने काढलेलं आहे अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो पुढे जाऊया. आपल्या उत्तर अटलांटिक महासागरला असे आपल्या लहरींसारखं मित्रांनो चिन्ह दिलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अटलांटिक महासागर वरती दाखवलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला जी पूर्ण नकाशा आहे तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते त्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला सूची काढून मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे नकाशा भरायचा. तुम्ही नक्कीच मित्रांनो 4 मार्क्स इझिली मिळवू शकता. त्यानंतर जाऊया आपल्या प्रश्न क्रमांक खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 4 मार्क्स. लक्षात घ्या. पहिला प्रश्न पाहूया. वरील नकाशा काय दर्शवतो? मित्रांनो हा जो नकाशा आहे तो काय दर्शवतो तुम्हाला सांगायचं आहे. लक्षात तुम्ही पाहू शकता हा नकाशा काय दर्शवतो? भारत लोकसंख्या घनता 2011 मधील मित्रांनो जी लोकसंख्या घनता आहे ती लोकसंख्या घनता मित्रांनो भारत दर्शवते, म्हणजे हा नकाशा दर्शवते. सॉरी. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दुसरा आहे 100 पेक्षा कमी लोकसंख्या घनतेचे कोणतेही 2 राज्य सांगा. मित्रांनो काय करायचं तुम्हाला? 100 पेक्षा ज्यांची कमी लोकसंख्या आहे त्याचे जे राज्य आहेत ना ते तुम्हाला सांगायचे आहेत. तुम्ही कशा प्रकारे सांगू शकता? पहिल्यांदा तुम्हाला सूची पाहिजे आहे, तुम्ही सूची पाहू शकता. तुम्ही सूचीमध्ये तुम्ही पाहू शकता 100 पेक्षा कमीला मित्रांनो काय दिलेलं एकदम फेंट मित्रांनो कलर दिलेला, म्हणजे तुम्ही पाहू शकता इथं हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर किंवा अरुणाचल प्रदेश, सिक्कीम ही मित्रांनो कशी आहेत 100 पेक्षा कमी असणारे राज्य. तुम्ही मित्रांनो 4 पैकी 2 कोणते लिहा? हिमाचल प्रदेशला, उत्तराखंड लिहा, सिक्कीम लिहा, अरुणाचल प्रदेशला, जम्मू काश्मीर लिहा. काहीच प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न काय आपला? मध्य प्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे? आता मध्य प्रदेश राज्य कुठलं आहे? आपलं हित आहे मध्य प्रदेश राज्य. तुम्ही एकदा पाहिलं तर व्यवस्थित तर मी तुला लक्षात घ्या हे पहिल्या ह्याच्यामध्ये येत नाही, हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये येते. म्हणजे दुसरं म्हणजे काय 101 ते 250 मित्रांनो म्हणजे काय लोकसंख्या असणार आहे? मध्य प्रदेश राज्याची लोकसंख्येची घनता 100 ते 250 व्यक्ती प्रति चौकिमी इतकी आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 4 दक्षिण भारतातील 500 पेक्षा जास्त घनता असलेले 2 राज्य कोणते? आता दक्षिण भारत म्हणजे कोणती? खालची बाजू असते मित्रांनो दक्षिण. आता दक्षिण भारतामध्ये तुम्हाला 500 पेक्षा म्हणजे एकदम डार्क वाले मित्रांनो एकदम डार्क वाले कोणतं आहे मित्रांनो? केरळ आहे आणि तमिळनाडू आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर मिझोराम राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे? मिझोराम राज्य तुम्हाला शोधायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचं. तर सांगतो तुम्हाला मिझोराम राज्याची आपली घनता आहे मित्रांनो 100 व्यक्ती प्रति चौकिमी पेक्षा कमी आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. 5 प्रश्नांचं तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्ही इझिली 4 मार्क्स म्हणजे स्कोर करू शकता. 4च सोडवायचे परंतु तुम्ही 5 सोडवून टाका आणि खूप सोपा प्रश्न आहे. नकाशा दिलेला आहे त्याच्या खाली तुम्हाला प्रश्न तुम्ही इझिली सोडवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 भौगोलिक कारणे लिहा.
कोणतेही दोन 6 मार्क्ससाठी, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकी 3 मार्काचा प्रश्न आहे. तुम्हाला जवळपास 4 दिले आहेत आणि त्यापैकी फक्त तुम्हाला 2 सोडायचे आहेत. खूप सोपा प्रश्न आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आपला, भारताकडे एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. लक्षात घ्या, का पाहिले जाते तुम्हाला त्याचं कारण सांगायचं आहे. भारत हा विकसनशील देश असून तंत्रज्ञान, शिक्षक आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहे. भारतातून प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाले कमावलेले कातडी वस्तू, लोह खनिज, कापूस, रेशमी कापड आणि आंबे यासारख्या वस्तूंची निर्यात केली जाते. तर खनिज तेल, यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे यांसारख्या वस्तू आयात केल्या जातात. भारताला 7500 किमी लांब समुद्रकिनारा लाभला आहे, ज्यामध्ये पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सुमारे 95% हिस्सा सागरी मार्गाने होतो. चौथा आहे, युनायटेड किंगडम, अमेरिका, जर्मनी, जपान, चीन आणि रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत. 2010 साली भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये व्यापाराचा वाटा सुमारे 50% होता, जो भारताच्या आर्थिक प्रगतीचे द्योतक आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्ही इझिली पाहू शकता स्क्रीनवर, तुम्हाला व्यवस्थित मी उत्तर दाखवलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जाऊया आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये नेहमी हिमवर्षाव होत नाही. का होत नाही तुम्हाला सांगायचं आहे. ब्राझील हा उष्णकटिबंधीय देश आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, ब्राझीलचा अक्षवृत्ती विस्तार जास्त असून उष्ण ते समशीतोष्ण असे विविध प्रकारचे हवामान आढळते. ब्राझीलचे वार्षिक सरासरी तापमान 18 अंश ते 28 अंश सेल्सिअस इतके आहे, म्हणजेच हिमवृष्टी होण्या इतके तापमान इथे आढळत नाही. काही वेळेस दक्षिण ध्रुवीय वाऱ्यांमुळे ब्राझीलमध्ये हिमवृष्टी होते, परंतु ही घटना आकस्मिकपणे व क्वचितच घडते. यावरून असे म्हणता येते की ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. अशा प्रकारे मी तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. मित्रांनो का वस्त्या विरळ आहेत तुम्हाला सांगायचं आहे. पहिला पॉईंट आहे, मानवी वसाहती या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये नियोजित आणि संरचित स्वरूपात असतात. हे दोन. दुसरा पॉईंट आहे, वसाहतींची एकाग्रता विविध महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असते, जसे की पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक साधन संपत्ती, हवामान, परिस्थिती आणि प्रदेशाचा प्रकार. त्यानंतर तिसरा आहे, ब्राझीलच्या ईशान्य भागातील वसाहती विरळ किंवा विखुरलेल्या स्वरूपाचे आहेत, ज्यामध्ये राहण्याच्या जागा एकमेकांपासून दूर आणि विलग झालेल्या असतात. चौथा आहे मित्रांनो, याचे मुख्य कारण म्हणजे या भागातील पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे तीव्र दुष्काळ आणि उपासमार अशा प्रकारे. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे, यामुळे कृषीशास्त्र कमी प्रमाणात विकसित होते आणि परिणामी लोकसंख्या विरळ असते. अशा प्रकारे तुम्हाला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला मी व्यवस्थित स्क्रीनवरती दाखवलेलं आहे. त्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, भारतातील दूरसंचार उद्योग हे अतिवेगाने वाढणारे क्षेत्र बनले आहे. कशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. अतिशय मित्रांनो छोटं उत्तर आहे 3 पॉईंटमध्ये. भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रगतीमुळे दूरसंचार क्षेत्र झपाट्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरले आहे. दुसरा पॉईंट आहे, संगणक, मोबाईल फोन आणि इंटरनेट सारख्या डिजिटल साधनांच्या वाढत्या प्रभावामुळे भारत जगातील सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारा देश बनला आहे. तिसरा आहे मित्रांनो, तसेच अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे उपग्रह प्रक्षेपणामध्ये मोठी प्रगती साधली आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला मी स्क्रीनवरती उत्तर दाखवत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आता जाऊयात आपल्या लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगितलं होतं 4 प्रश्न आहेत, त्यापैकी तुम्हाला 2 सोडायचे. तुम्हाला मी 4 प्रश्न सोडवून दिले आहेत. तुम्ही इझिली यामध्ये पण 6 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 6 त्यामध्ये आहे, खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे स्तंभालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, भारत आणि मित्रांनो नागरीकरणाचा कल 6 मार्क्ससाठी दिलेला आहे. खूप सोपा प्रश्न आहे. आता पहिल्यांदा पाहू शकतो वर्ष दिलेलं आहे मित्रांनो, नागरीकरणाचा कल आणि मित्रांनो टक्केवारी अशा प्रकारे तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला मित्रांनो 1 2 3 4 5 6 वर्षांचे मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे. आणि मित्रांनो पाहू शकता 3 प्रश्न दिलेले आहेत. 2 मार्काचे प्रत्येक 2 मार्काचे प्रश्न आहेत. लक्षात घ्या. आता पहिला मित्रांनो आपण काय करायचं आहे, सॉरी मित्रांनो पर्यंत तुम्हाला स्तंभालेख तयार करायचा आहे आणि मित्रांनो त्यानंतर स्तंभालेख 3 मार्काला आणि मित्रांनो प्रश्नांची उत्तरे मित्रांनो प्रत्येक 1 मार्काला अशा प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे. आता पहिल्यांदा तुम्ही स्तंभालेख तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे तयार केलेला आहे. तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. स्तंभालेख तुम्हाला काढायला येत असेल, जास्त अवघड नाहीये. फक्त तुम्हाला प्रमाण द्यायचं आहे आणि तो तुम्हाला y अक्षावरती मित्रांनो तुम्हाला आणि श अक्षावरती मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित मित्रांनो तुमची व्हॅल्यू घेऊन मित्रांनो तुम्ही इझिली स्तंभालेख काढू शकता. आता मित्रांनो लक्षात घ्या, आपण प्रश्न सोडूया. कोणत्या वर्षात नागरीकरण सर्वाधिक होते? आता तुम्हाला मित्रांनो सहज समजते मित्रांनो कोणत्या वर्षात जास्त होते. मित्रांनो एक म्हणजे 2011 मध्ये तुम्ही वर्षात 31.2% होते मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो 2011 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, 1981 ते 1991 या दशकात नागरीकरणात किती टक्क्याने वाढ झाली? आता पहिल्यांदा आपण काय पाहिजे, 1981 पाहूया 23.3 आणि मित्रांनो 1991 मित्रांनो पाहू शकता 25.7 म्हणजे मित्रांनो किती टक्क्यांनी झालेली वाढ आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो 2.4% वाढ झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक दुसरा आहे, कोणत्या वर्षी नागरीकरणाचा कल सर्वाधिक कमी दिसतो? लक्षात घ्या, 1961 साली मित्रांनो सर्वात
कमी दिसतोय. अशा प्रकारे तुम्हाला 3 मित्रांनो प्रश्नांची उत्तर द्यायची होती आणि 3 मार्कासाठी स्तंभालेख तुम्ही इझिली यामध्ये पण 6 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर मित्रांनो जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नांकडे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक खालील आकृतीचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तर द्या. तुम्हाला काय दिलेलं आहे, ब्राझील दिलेलं आहे, भारत दिलेलं आहे आणि तुम्हाला 2 मित्रांनो पाई चार्ट आपण म्हणतो याला अशा प्रकारे इंग्लिशमध्ये. मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान मित्रांनो 2016 मध्ये आणि मित्रांनो तुम्ही व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016 मध्ये. तुम्हाला मित्रांनो प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयकला 3 कलर आहेत आणि तुम्हाला प्रश्न सोडायचे आहेत. खूप सोपा प्रश्न आहे. प्राथमिक व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? प्राथमिक व्यवसाय म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या. आता त्या प्राथमिक व्यवसायाचे मित्रांनो हे वाले आहेत ना मित्रांनो, प्राथमिक व्यवसायवाले. आता त्यामध्ये तुम्ही पाहू शकता गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे. तर देशात तिथं प्राथमिक व्यवसाय तिथं 10% आहे आणि मित्रांनो 48% आहे. मित्रांनो 48% कोणत्या देशाचा आहे? भारत देशात. त्यामुळे लक्षात घ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भारत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे स्थूल अंतर्देशीय उत्पादनात कोणत्या देशात तृतीयक व्यवसायाचे योगदान अधिक आहे? स्थूल अंतर्देशीय उत्पादनात मित्रांनो लक्षात घ्या तृतीयक व्यवसाय तुम्हाला बघायचे. स्थूल अंतर्देशीय उत्पादन कोणत्या मित्रांनो वरती आहे. मित्रांनो कोणतं पाहिजे तुम्हाला मित्रांनो कोणाचं म्हणजे तृतीयक व्यवसाय लक्षात घ्या 67% आहे तर 57% म्हणजे मित्रांनो ब्राझील हे उत्तर असणार आहे दुसऱ्या प्रश्नाचं. त्यानंतर मित्रांनो आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? द्वितीयक व्यवसाय पाहिजे आपल्याला. द्वितीयक व्यवसाय तुम्ही बघू शकता 26% आणि मित्रांनो 27.5%. इथे पण मित्रांनो ब्राझीलचं उत्तर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न पाहूया. आता चौथा प्रश्न भारतामध्ये द्वितीयक व्यवसायाचे योगदान किती आहे? भारतामध्ये द्वितीयक व्यवसायाचे योगदान मित्रांनो पाहू शकता कशा प्रकारे आहे. इथे पाहू शकता तुम्ही 26% मित्रांनो लक्षात घ्या 26% तुमचं योगदान आहे. त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या त्यानंतर आपल्या पाचव्या प्रश्नाकडे. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? स्थूल अंतर्देशीय काय करायचं आपल्याला तृतीयक व्यवसायातील ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? तुम्ही कशा प्रकारे काढू शकता? आपल्याला ब्राझीलचं पाहू शकता 67% आणि मित्रांनो भारतात आहे 57% म्हणजे 10% जास्त आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न सोडायचा आहे. त्यानंतर आता आपला मित्रांनो 6 नंबरचा प्रश्न. भारतात कोणत्या व्यवसायात प्रकारात स्थूल अंतर्देशीय उत्पादन कमी परंतु लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे? मित्रांनो पाहू शकता खूप सोपा प्रश्न आहे. प्राथमिक व्यवसाय त्याचं उत्तर असणार आहे. तुम्ही वरती तुम्ही ह्यामध्ये पण पाहू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला 6 प्रश्न सोडायचे 6 मार्क्ससाठी तुम्ही इझिली मित्रांनो मार्क्स स्कोर करू शकता. त्यानंतर जाऊया आपल्या मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तर द्या. कोणतेही 2 मित्रांनो 8 मार्क्ससाठी म्हणजे मित्रांनो बघू लक्षात घ्या प्रत्येकी 4 मार्कचे प्रश्न आहेत. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामध्ये प्रश्न 3 दिले आहेत तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. एक तुम्ही ऑप्शनला टाकू शकता. आता पहिला प्रश्न पाहूया. क्षेत्रबेट म्हणजे काय? समुद्र किनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यावी? मित्रांनो लक्षात घ्या क्षेत्रबेट म्हणजे मित्रांनो नेहमीच्या कामाच्या ठिकाणी किंवा वर्गाबाहेरील विशिष्ट ठिकाणी व्यावहारिक अनुभव मिळवण्यासाठी संशोधन करण्यासाठी किंवा एखाद्या विषयाच्या वास्तविक जगातील अनुप्रयोगांचे निरीक्षण करण्यासाठी शैक्षणिक किंवा व्यावसायिक सहल म्हणजे भूगोल, पर्यावरण अभ्यास, समाजशास्त्र, त्यानंतर व्यवसाय आणि अभियांत्रिकी यासारख्या विषयांमध्ये क्षेत्रबेट सामान्यतः वापरले जातात. आणि कोणती काळजी घ्याल मित्रांनो तुम्ही? समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थानिकांना पाण्याच्या खोलीचे चांगले ज्ञान असते त्यामुळे पाण्यात उतरताना त्यांचा सल्ला घ्यावा. त्यानंतर मित्रांनो समुद्रकिनारी लावलेल्या फलकांवरील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यानंतर भरती ओढीच्या वेळापत्रकाची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर समुद्रकिनारी कटडे आणि किंवा खडकांवर सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. तसेच समुद्रात खोलवर पोहायला जाणे हे टाळावे. अशा प्रकारे तुम्ही 5 लक्षात घ्या. इझिली मित्रांनो खूप सोपा प्रश्न आहे क्षेत्रबेटवरचा. तुम्ही काही जरी लिहिलं मित्रांनो कशा प्रकारे काळजी घ्यायची वगैरे क्षेत्रबेटचं मित्रांनो तुम्ही खूप सोप्या पद्धतीने व्याख्या लिहू शकता. तुम्ही त्यांना इझिली 4 मार्क्स मिळवू शकता. खूप सोपा प्रश्न अत्यंत सोपा प्रश्न. त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न आहे आपला हिमालय पर्वताची सविस्तर माहिती लिहा. हिमालय पर्वताची काय सविस्तर माहिती लिहायची तुम्हाला? पहिले मित्रांनो पहिला पॉईंट आहे हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत असून आशिया खंडातील एक प्रमुख पर्वत प्रणाली आहे. दुसरा मित्रांनो हिमालयाचा विस्तार ताजिकिस्तानमधील पामीर पठारापासून पूर्वेकडे आहे तर भारतामध्ये तो जम्मू काश्मीरपासून आसामपर्यंत पसरलेला आहे. तिसरा पॉईंट आहे हिमालय पर्वत प्रणाली अनेक समांतर पर्वतरांगांपासून तयार झाली आहे. यामध्ये शिवालिक पर्वतरांग सर्वात दक्षिणेकडे स्थित असून ती सर्वात नवीन पर्वतरांग आहे. त्यानंतर चौथा आहे शिवालिक पर्वतरांगेच्या उत्तरेला लघु हिमालय, बृहद हिमालय आणि हिमालय पलीकडील पर्वतरांग आहेत. 5 नंबरला हिमालयाचे पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय असे मुख्य 3 भाग केले जातात. अशा प्रकारे तुम्ही सविस्तर माहिती लिहू शकता हिमालय पर्वताची. 5 पॉईंटमध्ये तुम्ही इझिली मित्रांनो यामध्ये 4 मार्क्स मिळवू शकता. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3 भारत व भारतामधील वनांचा ह्रास होण्याची कारणे कोणती? लक्षात घ्या मित्रांनो. पहिला आहे मित्रांनो वाढते नागरीकरण, दुसरा आहे मित्रांनो स्थलांतरित शेती. अशा प्रकारे 2 पॉईंट आहेत आणि मित्रांनो त्याचे तुम्हाला स्पष्टीकरण स्क्रीनवरती पाहायला भेटत आहे. व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट मारा, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता काहीच प्रॉब्लेम नाही. लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला जी स्क्रीनवरती मी प्रश्नपत्रिका सोडवून दाखवलेली आहे ती मित्रांनो बोर्ड 2024 जुलैची मित्रांनो प्रश्नपत्रिका आहे. तुम्हाला पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला डिटेलमध्ये मी सोडवून दाखवलेलं आहे. मित्रांनो हेच प्रश्न येतील असं नाहीये परंतु यासारखे प्रश्न मित्रांनो तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील म्हणजे या टाईपचे विचारले जातील हे नक्की आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला सराव नक्की झाला असेल मित्रांनो तुम्हाला याची नक्कीच मदत होईल. जर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा. व्हिडिओ बद्दल धन्यवाद.